तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपला आजचा हा व्हिडिओ येणाऱ्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी संदर्भात व्हिडिओ असणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे आता 3 ते 4 महिने जर आपले बाकी असेल तर त्यासाठी आपला एक विशिष्ट मैदानी चाचणीसाठी एक प्लॅन असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातच आपल्याला काल एक कमेंट आली होती की सर गोळाफेकबद्दल एक व्हिडिओ बनवा किंवा माहिती सांगा. तर आपण प्रत्येक इव्हेंटचं न सांगता एक स्पेशली व्हिडिओज आपण त्यावर बनवलेला आहे की प्रत्येक इव्हेंटबद्दल आपण यामध्ये माहिती सांगणार आहे. जसं की आता इंजुरी न येता किंवा जे बिगिनर किंवा मॉडरेट दर्जाचे ज्यांची मैदानी चाचणी आहे त्या दोन्हीसाठी आपण एक सरावाचा एक प्लॅन सांगणार आहे. त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो करायचे आहेत. तुमची कन्सिस्टन्सी जरी नसली तरी ह्या गोष्टी आता सध्या नॉर्मल का होईना एक कमीत कमी तेव्हा रोज तुम्ही थोड्या थोड्या गोष्टी ह्या केल्या पाहिजेत. आणि शेवटी कसं आहे आपल्याला मैदानी चाचणी जर चांगला बेस्ट द्यायचा असेल तर प्रत्येक दिवस हा आपला सरावासोबतच गेला पाहिजे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा सांगू की गोळाफेक बाबतीत, कारण आपल्याला जशी कमेंट आली होती त्या हिशोबाने आपण गोळाफेक बाबतीत आपण तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय. तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घ्यायचं आहे की जे नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांची गोळ्यामध्ये 2 प्रकारचे असतात गोळा कमी जाण्याचं कारण. एक तर पहिलं टेक्निक किंवा दुसरं स्ट्रेंथची कमतरता. या दोन्ही गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला लगेच समजून जाते की आपली ताकद कमी पडते की आपली टेक्निक कमी पडते किंवा गोळा असा इकडं जातोय तिकडं जातोय किंवा आपल्याला रेषेच्या अलीकडेच पडतो. ह्या गोष्टी आपल्याला समजलेल्या असतात बरोबर. आणि जर गोळा जर जास्त लांब जात असेल परंतु इकडे तिकडे साईडला किंवा जर फॉलो होत असेल तर तुम्हाला टेक्निकची खूप गरज आहे. तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस त्या गोष्टीवर करायचं आहे. भले तुम्ही 2 ते 3 थ्रो दिवसात प्रॅक्टिसमध्ये कमी टाकू शकताय परंतु या गोष्टीचं ट्राय करायचं आहे की या चुका झाल्या नाही पाहिजेत. कारण जर गोळा फॉल गेला तर आपण आउट ऑफ जरी टाकला तर त्याचे 0 मार्क असतात. आणि त्याचबरोबर दुसरा वर्ग कसा आहे की टेक्निक बरोबर आहे, अगदी रेषेत गोळा जातोय परंतु कमी पडतोय, 6 मार्क 8 मार्कच असतो. खास करून ह्या गटामध्ये जास्त विद्यार्थी मोडतात. तर त्याने सगळ्यात पहिल्यांदा काय गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की हे त्याने ॲक्सेप्टच करायचं की आपली स्ट्रेंथ अजून खूप किंवा ताकद आपली कमी पडते. तर तुम्ही स्ट्रेंथ वर्कआउटवर जोर द्यायचा आहे. जसं की आपले शोल्डर एक्सरसाइज आणि आपलं फोरआर्म एक्सरसाइजवर जास्त भर द्यायचा आहे. आणि जे विद्यार्थी जिमला जात नाहीत त्यांनी सध्या ग्राउंडवरती प्लँक, शोल्डर होल्डिंग एक्सरसाइज किंवा डिप्स तरी कंपल्सरी पाहिजेत. कारण डिप्सनं तुमचा पूर्ण आपलं फोरम असो बायसेप ट्रायसेप हे टोटली प्रॉपर वर्कआउट होतो त्याचा. त्यामुळे आपली स्ट्रेंथ किंवा आपण थ्रो देताना इथे बेंड वगैरे होत नाहीत ह्या गोष्टी. आणि त्यामुळे गोळ्याची आपली हाईट प्लस लांबी देखील जाते. त्यामुळे गोळा आपला आउट ऑफ लवकर जाऊ शकतोय. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही जिम करत असाल तर खास करून शोल्डर एक्सरसाइज, फोरआर्म एक्सरसाइज प्रॉपर सगळ्या गोष्टी करायच्यात. असं काय माझा गोळा जास्त लांब जाण्यासाठी मी एकच शोल्डर एक्सरसाइज किंवा बेंच प्रेस असल्या गोष्टी करतो असं काय सुद्धा नाही. इंजुरीचं कारण होईल असं काय कोणतीही गोष्ट करायची नाही. सगळा आपला वर्कआउट प्रॉपरच करायचा. परंतु प्रॅक्टिसशिवाय आपल्याला गोळा जाणार नाही हे आपण सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट ध्यानात ठेवायची. आणि काही एक गोष्टी बेसिक असतात ती आपल्या मनामधली भीती देखील आपल्याला गोळा कमी जाण्याचे कारण असते. ती भीती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पूर्णपणे काढून टाकायची. असं काय आपल्याला कोण ते हे करणार नाहीत की आपला गोळा कमी गेला तर आपल्याला हे आपण प्रॅक्टिस करतोय सध्या तर व्यवस्थित टाकायचा एकदम निडरपणे. जर सुरुवातीला वाटत असेल की असं नवीन विद्यार्थ्यांसाठी खास की जास्त विद्यार्थी आहेत आणि आपण ह्यामध्ये गोळा कसा टाकायचा तर गोळा तुम्ही हातात घेऊन तुम्ही ग्राउंडवर जाऊन एकटा प्रॅक्टिस करू शकताय. त्यासाठी असं काही जास्त लागतील मुले असं काही अंदाज नाही. कारण आपण एक मीटरपट्टी घेऊन जायचं, आपल्या अंतर मोजायचं, थ्रो टाकायला सुरुवात करायची. त्याचबरोबर आता दुसरा इव्हेंट कोणता 100 मीटरचा. 100 मीटरसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा एक गोष्ट करायची की आपला स्टार्ट कसा बसतोय. जर आपली सुरुवातीला जर आपण 1-2 सेकंद कव्हर केले तर ॲटोमॅटिक, कारण नंतर आपण 40 मीटरच्या जर आपण एक क्रॉस केलं तर तिथून पुढे सगळे विद्यार्थी त्याच पेसमध्ये फिनिशिंग मारत असतात. त्यामुळं खास करून प्रॅक्टिस करायचं की 30 मीटर 60 मीटर किंवा 30 मीटर 60 मीटर आणि 90 मीटरचं शूटचं प्रॅक्टिस तुम्ही चांगलं करायचं आहे. बऱ्यापैकी तुम्ही एखाद्या खास तर मित्राला घेऊन जावा, तिथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता शूटचं. पहिल्यांदा 30 मीटरचं चांगली शूट बसली पाहिजे, 60 मीटर मग 90 मीटर अशा गोष्टी वाढवत तुम्ही चांगला स्टार्ट कसा बसतो ते बघायचं आहे. त्याचबरोबर शेवटच्या 10 ते 20 मीटर अंतरामध्ये काही विद्यार्थी सोडून देतात पूर्ण, म्हणजे आता संपलं असं समजून नॉर्मलमध्ये स्टेप टाकतात. त्यांना वाटतं की आपलं चांगलं आपण दिलं नाही, त्यामुळे ते जस्ट
बॉडीला पुश करतात. तसं न करता आपला हँडस्विंग पूर्ण शेवटपर्यंत तोच राहिला पाहिजे. भले एक प्रॅक्टिस करतानाच 110 मीटरचं करायचं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांचा आवडता इव्हेंट 1600 मीटर. तर ह्यासाठी तुम्हाला काय 1 किंवा 2 महिन्याचं किंवा ह्यामध्ये टेक्निक काय नाही. तुम्हाला 70% प्रॅक्टिस, हार्डवर्क हा गरजेचा आहे. कारण त्यासाठी प्रत्येक आठवड्याचं एक शेड्यूल बनवा. तुम्ही जिथे ग्राउंडला जाताय त्या अकॅडमीचा तुमचा कोच असेल, त्यांचं व्यवस्थित गोष्टी त्यांच्या फॉलो करायचे आहेत. आठवड्याचं वेगवेगळं शेड्यूल असतं त्यांचं. कधी हिल वर्कआउट, रॅपिटेशन, स्लो फास्टर, या सगळ्या गोष्टीच्या कॉम्बिनेशनच तुमचं 1600 मीटर हे इम्प्रूव्ह होणार आहे. असं काही नाही की एका महिन्यात. कारण आपल्याला काही विद्यार्थ्यांचं वजन जास्त असते, तर त्यांनी पहिल्यांदा वेट मेंटेन करायचं आहे, स्ट्रेंथ वर्कआउट. आणि काही विद्यार्थी जरा पहिल्यापासून म्हणजे नॉर्मल त्यांचे जरा वेट कमी असते, तर त्यांनी देखील 1600 मीटरसाठी वजनाचा वगैरे काय मला तर वाटत नाही इश्यू येतो आहे. परंतु आपली बॉडी आपल्या मेंटेनमध्ये पाहिजे, फिटनेस आपला चांगला पाहिजे, जेणेकरून 4 राऊंड आपल्याला त्या पेसमध्ये मारता आले पाहिजेत. जसं की आता पहिले राऊंड विद्यार्थी त्यामध्ये पण काही विद्यार्थी पहिल्यापासून स्पीडनं जातात. खास करून जे आर्मी भरतीसाठी प्रॅक्टिस करत होते ते विद्यार्थी पहिल्या राऊंडपासूनच एक पेस लावतात. एक मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला एखादा एक पेस नॉर्मल ठेवतात आणि त्यानंतर आणि फिनिशिंग मारून जाते. तर ही टेक्निक तुम्ही पहिल्यांदा स्वतः तुम्ही प्रॅक्टिस जसं डेमो द्यायची नवीन विद्यार्थ्यांसाठी, आपण जसं डेमो देतोय त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. तर व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं आहे. सध्या आजपासून इथून पुढं जर तुम्ही 15 जुलै आजपासून जर तुम्ही म्हणजे कालपासून जर तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, तर तुम्ही भरती येईपर्यंत तुम्हाला कशाचीही काळजी करायची गरज नाही. कारण ग्राउंडला मार्क्स कमी पडण्याचं हा एक मुख्य कारण आहे की मनातील भीती खूप असते. कारण आपण भरतीचं वातावरण झाल्यानंतर प्रॅक्टिस चालू करतो आणि त्यामुळं लास्टला ऑटोमॅटिकली ती मेंटली प्रेशर आपल्याला हँडल नाही होत. त्यामुळं ग्राउंडवर भीती निर्माण झाल्यामुळे 1-2 मार्क आपले असंच गिफ्ट दिल्यासारखे वाया जातात. त्यामुळे तसं न होऊ देता आजपासून कंटिन्यू प्रॅक्टिस करायचं आहे. टायमिंग काढायचं आहे. आपलं जे काय आठवड्याचं शेड्यूल असेल आपल्याला, जिथं आपण ग्राउंडला जातोय किंवा सेल्फ करत असेल, जे विद्यार्थी सेल्फ करत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट टेलिग्रामला आपल्या मेसेज करून द्या. त्यांच्यात देखील आपण एक व्यवस्थित शेड्यूल बनवून देतो. आणि डाएटवर सगळ्यात महत्त्वाचं फोकस ठेवायचं आहे. कारण आपला जर डाएट जेवढा व्यवस्थित तेवढा आपला चांगला परफॉर्मन्स. आणि सध्या एक टाईम प्रॅक्टिस जरी केला तरी इनफ आहे. कारण आपण कसं करतोय 2-2 टाईम प्रॅक्टिस करतोय, त्या हिशोबानं आपलं प्रोटीन इंटेक कंप्लीट होत नाही. परिणामी मसल लॉस आणि विकनेस, क्रॅम्पिंग किंवा शिन पेन वगैरे ह्या इंजुरीला आपल्याला सामोरं जायचं नाही. व्यवस्थित डाएट करायचं आहे, त्याचबरोबर प्रॅक्टिस देखील करायचं आहे. स्वतःशी प्रामाणिक राहा, तुमचा रिझल्ट 100% 45+ येणार. तर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. आपण उद्या त्यावर 100% व्हिडिओ बनवू. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.